नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे तुम्ही? टाकाटाक ना? टाकाटाक राहायचं. चला आपण मेन मुद्द्याकडे जाऊया आता. एक ग्लास, एक पाटी ग्लास आहे आणि चणे आहेत. कशा लागतात माहिती आहे तुम्हाला? असं ज्याला समजलं त्याला समजलं, बरोबर ना? आणि आता एक मला पियाचा मूड झालाय ते, आणि पियाला कोणच माझ्या बरोबर नाही. तुम्ही येताय काय? नाही, पण मी आता घेणार नाही तुम्हाला माझ्या बरोबर. मला एकटाच प्यायचं, कारण मला एक एक क्वार्टर एकट्याच लागते. अर्धी 90 मध्ये काय होत नाही, बरोबर ना? मी बरोबर बोलतो ना? 90 मध्ये काय होत नाही, एक क्वार्टर लागतेच. म्हणून आपला गप एकटा पियाचा, टेन्शन नाही. असं पहिलं मी करायचं होतं, पण आता दारू एवढी महाग झाली ना, एवढी. पहिला 90 मध्ये 90 पिते, 100 रुपये आपलं 90 पेक्षा काम होऊन जायचं. 90 पाणी बिणी सगळं यायचं. आणि आताच्या आहे ते 150-200 रुपये कोण मग करतं. त्यापेक्षा आपलं गप आपलं घरी आणून प्यायला बरे. आपली बाहेर पण प्यायला मजा यायची, पण आता खूप महाग झालं दारू. प्यायला मजा नाही आता. पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे. मी आता दारू सोडले मी, पण तुम्हाला सांगतोय, दारूमुळे किती नुकसान होतं ना. दारूमुळे ते भरपूर लोकांना माहिती आहे. किती माझ्या मित्रांचा ऍक्सिडेंट झाला, किती माझे मित्र असेच कोणाचं काय म्हणजे खूप दारूमुळे खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे दारू पिऊ नका. दारू पिते मजा येते. सकाळचं 6-6 वाजता माझे मित्र फोन करायचे, "अरे मम्मी ये दारू प्यायला ये." मी किती सकाळी प्यायचो ना घरी, पण असं सर्व लोक बोलायचे, "मम्मी ये, हे ते." पण काय फायदा नाही. दारू तुम्ही सोडा. दारू सोडा नाही, दारू सोडा. नंतर म्हणतो हा दारू सोडा. दारूमुळे काहीच फायदा नाही. दारूमुळे फुकटचं आपलं आपलं नुकसान होतं, शरीराचं नुकसान होतं, सगळ्या लोकांचं नुकसान होतं, आपल्या घरच्या फॅमिलीला. मला माहिती आहे, मी पण दारू खूप पियायचो मी. मला माहिती आहे. त्यामुळे आताच माझ्या नातेवाईकांमध्ये ऍक्सिडेंट झाला, म्हणजे दारूमुळे ऍक्सिडेंट झाला. दारू बंद करा, कारण दारूमुळे खूप म्हणजे भरपूर नुकसान होतं दारूमुळे. आणि आता हे दारू नाही, त्याच्यामध्ये दारू नाही, हा पाणी आहे. बरोबर, पाणी आहे. फक्त तुम्हाला एक आठवण करून देतोय, चणे असेल फक्त ठेवायचे, दुसरं काय नाही दिलं. पण दारू बंद करा, हा फक्त एक संदेश आहे माझ्या मते. माझ्या मते माझे एवढे मित्र आहेत पिणारे, जे चांगलं आहे ते मी सांगतो. पुढे काय होईल सांगू शकत नाही. आता ह्या दारूमध्ये किती मिक्सिंग काय आणि काय काय टाकतील, काय भरोसा नाही लोकांचा. त्यामुळे दारू बंद करा. दारू पिऊ नका. दारूमुळेच की काय नुकसान होते तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला.